हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया. तर आपण आता पाहतो की इकडे भक्ती ही कृष्णाला घेऊन बाहेर आलेली असते. कृष्णा म्हणत असते, भावा अरे ह्या लाईट का अशा बंद केल्यात. भक्ती म्हणते, आता तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणल्यावर बघावं तर तुलाच लागेल की, तू इथं थांब, मी जातो काय तिकडं. त्यावर कृष्णा म्हणत असते, अगं भावा थांब की, ए भावा ऐक की. पण भक्ती काही तिथं थांबत नाही. आता कशीबशी कृष्णा त्या अंधारातूनच पुढे येते आणि मग तिच्यावरती लाईट्सने फोकस मारला जातो. मग कृष्णा ही पाहू लागते सगळीकडे. इतक्यात दुष्यंतवरती सुद्धा फोकस मारला जातो आणि मग दुष्यंत हा कृष्णाच्या समोर येऊन उभा राहतो आणि मग तो म्हणू लागतो, गावाकडे मातीशी घट्ट नातं असलेली, सगळ्यांसोबत कायम प्रेमाने वागत असलेली, अख्ख्या गावाची लाडकी आपली कृष्णा खरंच मला आज तुझ्याबरोबर बोलायचं आहे. आणि मग दुष्यंत म्हणायला लागतो, कृष्णा तू सगळ्यांची लाडकी आहेस, पण तुझ्यासाठी सुद्धा एक खास व्यक्ती आहे, तुझ्यासाठी सुद्धा कोणीतरी लाडकं आहे आणि ते म्हणजे मी स्वतः, बरोबर ना. कृष्णा आता तू माझ्याकडे एक एक पाऊल पुढे चालत ये आणि मी तुला माझ्या मनातलं सांगेन. मग कृष्णा हळूहळू दुष्यंतकडे येत असते. आता हे सगळं काही मैनावती, बाळजाबाई, पूजा, सावित्री बघत असतात आणि त्यांना चौघींनाही खूप राग येत असतो, जेलेसी होत असते. सावित्री तर पूजाला म्हणत असते, पूजे बघायलाच नवं बघ, अगं खरं तर आज दुष्यंतरावांनी हे समज तुझ्याबरोबर करायला हवं होतं, पण हे समज ते त्या भिकारडीबरोबर करायला लागल्यात. हे समज काय चालू आहे, तू काही तर मुगाच्या शेंगा सोलायला आल्यास वय. त्याबरोबर इकडे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा खरंच तू खूप ग्रेट आहेस, तू माझी काळजी कायम केलीस, कधीच माझी काळजी करणं बंद केलं नाहीस आणि आज म्हणूनच मला तुला माझ्या आयुष्यातलं सगळं सांगायचं आहे. मला तुझ्याबद्दलचं मत तुला सांगायचं आहे. तू माझ्याजवळ पुढे पुढे येतेस ना चालत. त्यावेळी मग कृष्णा दुष्यंतच्या जवळ चालत येत असते. तर दुष्यंत कृष्णा आल्यावर कृष्णाला म्हणतो, तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी, म्हणून हा स्पेशल केक तुझ्यासाठी, म्हणून हे स्पेशल सेलिब्रेशन तुझ्यासाठी, तुझं हे वर्ष खूप छान जावं यासाठी. आणि मग पुढे आता दुष्यंत हा कृष्णाला सांगू लागतो, कृष्णा खरंच तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तेव्हापासून सगळं छान झालं. तर हे सगळं काही ऐकून अढळरावांना खूपच जास्त आनंद होत असतो. त्यांना कृष्ण आणि दुष्यंत एकत्र असेच कायम राहावे हे वाटत असतं. त्याबरोबर आता त्यांचे जे क्लायंट असतात मिस्टर मुजुमदार, ते सुद्धा आलेले असतात आणि मुजुमदारांनासुद्धा खूप आनंद होत असतो. तर पूजाला मात्र इथे फक्त जेलेसी होत असते. दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, जनरली कपल्समध्ये आधी मैत्री होते, मग प्रेम होतं, मग त्या दोघांचं लग्न ठरतं, ते दोघंजण एकमेकांना हळद लावतात आणि मग लग्न करतात. पण आपल्या बाबतीत मात्र सगळंच उलटंपालटं झालं. आपल्या बाबतीत आधी आपली दोघांची भांडण झालं आपलं दोघांचं. मग दुष्यंत आणि कृष्णा दोघांनाही त्यांची पहिली भेट आठवू लागते. त्यानंतर मग दुष्यंत म्हणत असतो, मग पहिल्या भेटीनंतर आपलं थेट लग्नच ठरलं. मी माझी उष्टी हळद तुझ्या गालावर लावली आणि तुझ्याबरोबर लग्न करायला होकार दिला होता. कृष्णा आठवत आहेत ना तुला सगळे प्रसंग. त्यावेळी कृष्णाला आठवत असतं की ती रस्त्यातून जात असताना दुष्यंतची गाडी आली आणि दोघंही जण एकमेकांना धडकले, खाली चिखलात पडले. त्यावेळी ते दोघंजणं चिखलात पूर्णपणे खराब झाले. दुष्यंत म्हणत होता की एक मिनटं, तू हे काय केलं आहेस, तुला तरी कळतंय का. त्यावेळी कृष्णा म्हणाली होती, ओ चूक माझी नाही, चूक तुमची बी आहे, समजलं नवं, तुम्ही बी धडकलायस नवं, मला तुम्हासनी काय बघून चालवता येत नव्हती वे गाडी. दुष्यंत म्हणाला होता, मी कोण आहे तुम्हाला ओळखलंस का. त्यावर कृष्णा म्हणते, ओ कोण बी असं तुम्ही, तुमच्याशी मला काय घेणं देणं आहे, मला काय फरक पडत नाही, तुम्ही आमदार असा किंवा खासदार असा, तुम्ही ओळखतं काय मला. दुष्यंत म्हणाला होता की नाही. मग कृष्णा म्हणाली होती, मग तुम्ही बी ओळखत नाही ना हो मला, मग चला फुटा. आणि मग तिने दुष्यंताला हाकलवलं होतं. त्यानंतर मग तिला आठवतो तो म्हणजे त्या दोघांचाही हळदी समारंभ. हळदीच्या वेळीसुद्धा दुष्यंतने कृष्णाच्या गालाला हळद लावली होती आणि म्हणाला होता की मी करतो हिच्याशी लग्न, ही माझी जबाबदारी आहे. त्यानंतर मग
कृष्णाला आणि दुष्यंतला सोबत आठवतं ते म्हणजे त्यांचं लग्न. आणि मग लग्न झालेला प्रसंग त्यांना आठवतो. दुष्यंत म्हणत असतो, खरंच सगळ्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यात खूप वेगळ्या पद्धतीने घडल्या, खूप पटापट घडल्या, पण आता शेवटी जे घडलं आहे ते घडून गेलं आहे. कृष्णा, पण आज मला तुला काहीतरी द्यायचं आहे, असं म्हणत दुष्यंत आता तिच्यासमोर एक बॉक्स धरतो. आता कृष्णा आवडीने तो बॉक्स हातात घेते आणि मग दुष्यंतने दिलेला बॉक्स कृष्णा ताबडतोब तिथे सर्व लोकांच्या समोर उघडते. मग कृष्णा तो बॉक्स उघडते, त्यामध्ये सुंदर कानातले असतात. आता पूजाला हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो, जेलसी होत असते. तर दुष्यंत कृष्णाला विचारतो, घालू तुझ्या कानात? त्यावेळी कृष्णा होकार देते आणि मग दुष्यंत स्वतःच्या हाताने कृष्णाच्या कानामध्ये ते सोन्याचे कानातले घालतो. दुष्यंतने कृष्णाच्या कानात कानातले घातल्यावर दोघंही जण एकमेकाला घट्ट मिठी मारतात. हे सगळं काही जयकांतही बघत असतो आणि जयकांतलाही खूप राग येत असतो. मग आता सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात. त्यानंतर मग आता भक्ती ही लगेचच म्हणू लागते की दाजी, खरंच तुम्ही दोघंजणं एकत्र लई भारी दिसायला बघा. त्यानंतर मग आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडे बघू लागतात. तर आता मिस्टर मुजुमदार म्हणतात, चला मग सेलिब्रेट करूया आपण, नवीन वर्षाची सुरुवात होईल आता. त्याबरोबर लगेचच दुष्यंत होकार देतो आणि मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एकत्र जातात आणि आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते केक कापतात. आणि मग त्या दोघांनीही केक कापल्यावर सगळेच जण मोठमोठ्याने ओरडतात, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. आणि मग आता सगळेजण केक कापायला पुढे आलेले असताना बाळजाबाईंना वाटलेलं असतं की दुष्यंत पहिला केक त्यांना भरवेल, पण दुष्यंत केक कृष्णाला भरवतो, कृष्णा दुष्यंतला भरवते. आणि मग दुष्यंत सगळ्यांना म्हणतो की या चला आता सगळ्यांनी केक कापा, सगळ्यांनी घ्या. आणि मग सगळेजण आता तिकडे येतात आणि केक कापून खाऊ लागतात. हे सगळं काही आता बाळजाबाई बघत असतात. बाळजाबाईंना खूप राग येत असतो, पण गप्प राहण्यावाचून त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. त्यासुद्धा फक्त उभ्या राहून टाळ्या वाजवतात. त्यानंतर मग सगळीच जणं केक खायला आलेली असतात. तर आता इकडे जयकांत हा पूजाजवळ येतो आणि आता तो पूजाच्या कानात फुटफुटतो, अरे वा मॅडम, तुम्ही तर आज एकदम पटाका दिसताय, पटाका काय. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या कृष्णाचा हात खेचतात आणि कृष्णाला बाजूला घेऊन येत म्हणतात, काय गं, बरीच मजल मारलीस की तू, मानलं पाहिजे बाई तुझ्या हिमतीला, तुझ्या कष्टांना दाद द्यायला पाहिजे. त्यावर कृष्णा म्हणत असते, काय आहे ना बाळजाबाई, निस्वार्थीपणे जर आपण एखादी गोष्ट केली की नाही तर ती यशस्वी होतेच. आणि म्या बी निस्वार्थीपणे माझं प्रेम मिळवायचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मला बी यश मिळालंच की. अजून तर पुढं समजा बाकी आहे. म्या दुष्यंत सरकारांसमोर तुमचा खरा चेहरा आणणार आहे. त्यानंतर मग बघा पुढं आणि काय काय होतं ते, कळलं नव्हं. आणि आता कृष्णाने असं म्हटल्यावर बाळजाबाई कृष्णाकडे बघतच राहतात. तर आता इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता म्हणतो, आय एम सॉरी, खरं तर मी दोघींना इंटरप्ट करतोय, पण काय ना मला माझ्या फ्रेंड्सबरोबर कृष्णाची ओळख करून द्यायची आहे प्लीज. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे जा की, घेऊन जा. मग दुष्यंत आणि कृष्णा दुष्यंतच्या सर्व मित्रांजवळ येतात आणि मग दुष्यंत आता कृष्णाला सगळ्यांची ओळख करून देत असतो. कृष्णा, ही सावनी माझी मैत्रीण, ही नुपूर, हा तेजस, हा अथर्व आणि हा सगळ्यात कॉमन फ्रेंड चार्ली. त्याबरोबर कृष्णा सगळ्यांना नमस्कार म्हणते. आता सगळं झाल्याच्या नंतर मग दुष्यंतचे मित्र म्हणायला लागतात की याला काय अर्थ आहे यार, काहीतरी मस्त डान्स वगैरे तर झालाच पाहिजे ना, मस्त काहीतरी डान्स करा तुम्ही दोघांनी, छान वाटायला पाहिजे सगळ्यांना. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, अरे काय बोलताय हे. त्यावर त्याचे फ्रेंड्स म्हणतात की हो, डान्स तर झालाच पाहिजे, नवीन वर्षाची एवढी छान सुरुवात करताय दोघंजणं, छान मस्त नाचून वगैरे डान्स वगैरे करून तुम्ही सुरुवात करा, मस्त वाटेल, छान वाटेल. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, नाही मला असलं काहीतरी जमणार नाही, उगाचच्या उगाच नको. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं काय करतेस, करूयात ना डान्स, मी आहे ना तुझ्याबरोबर, आपण मिळून दोघं डान्स करू, चल. त्याबरोबर इकडे आढळराव बाळजाबाईंकडे येतात आणि म्हणत असतात, काहीतरी जळण्याचा पोलण्याचा खूपच जास्त वास येतोय नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाचच्या उगाच काहीतरी करायला जाऊ नका, नाही म्हणजे माझं सर्व लक्ष
तुमच्यावरती आहेच आहे, कारण तुमच्या आता कुरापती डोक्यात काहीतरी शिजत असणार हे आम्हासनी व्यवस्थित माहीत आहे. त्यामुळं आधीच सांगतोय, फुकट सल्ला देतोय म्हणजे घेतलात तर घ्या, नाहीतर सोडून द्या, पण तरी पण देतोय. शांत राहा, गप्प बसा, कारण बाहेर आम्ही आमची विश्वासू माणसं पेरल्यात. उगाच करायला जाल एक आणि व्हायचं दुसरं. तर आता इकडे कृष्णाला डान्स करताना बघून मैनावती म्हणते, आता ही असली नाचणार होय, काय हिच्यानंच नशिबात हे समजा यायचं होतं की काय. त्याबरोबर आता लगेचच जयकांत म्हणत असतो, मम्मी साहेब अहो ही सगळी आजच्या रात्रीपुरतीची चालणी आहे, उद्या बघा काय घडतंय ते. त्यानंतर मग दुष्यंत आणि कृष्णा यांनी नाचायला सुरुवात केलेली असते आणि कृष्णाला ऑकवर्ड होत असतं. कृष्णा म्हणत असते, ओ दुष्यंत सरकार मला नाही जमायचो एवढ्या लोकांसमोर ह्या चिपकून चिपकून नाचकायचं म्हणजे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो की जमेल कृष्णा, जमेल, मी आहे ना, तू एक हात माझ्या खांद्यावर ठेव, हां एक हातात माझा हात पकड, हां. आणि मग दुष्यंत कृष्णाच्या कमरेवर एक हात ठेवतो आणि म्हणतो की जमलं की आता चल नाचायला सुरुवात करूया. आणि मग ते नाचत असतात. रस्ता नवा शोधू जरा, या गाण्यावरती दोघंजणं छान नाचत असतात. मस्त सगळं वातावरण तयार झालेलं असतं. इतरही वेगवेगळे कपल्स नाचत असतात. सगळीकडे वातावरण अगदी चांगलं असतं. पण पूजाला मात्र हे सगळं बघून राग येत असतो. पूजा पाणी पित असते ग्लासभर घटाघटा आणि नाचत असलेल्या, आनंद साजरा करत असलेल्या दुष्यंत आणि कृष्णा यांच्याकडे बघत असते. तर इकडे पूजाला हे सगळं बघून राग येत असतो. हे जयकांत नोटीस करतो. जयकांत पूजाजवळ जातो आणि म्हणत असतो, मॅडम चला की आपण बी करू की डान्स, काय म्हणतायचा. त्याबरोबर पूजा म्हणते, तुझ्याबरोबर मी आणि डान्स, तुला कळतं आहे का रे तू काय बोलतोस ते. त्याबरोबर जयकांत म्हणतो, हो व्यवस्थित कळतं आहे, आणि माझ्याबरोबर जर नाचलात का नाही तर तुमचा करोडाचा फायदा होईल. त्याबरोबर पूजा म्हणते, करोडांचा फायदा, आणि तुझ. त्याबरोबर तो म्हणतो, आता बघा, नाही म्हणजे म्या जर माझं तोंड उघडलं तर ते किती महागात पडेल तुम्हासनी. दुष्यंत तर तुम्हाला नजरेवर बी धरणार नाही, पण मग त्यापेक्षा जर म्या असं काही न करता तुम्हीच माझ्याबरोबर डॅन्स केला तर ते नाही का बरं पडणार. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, फ्रेंड. त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, आओ नाही 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 नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट ही अशी आरडाओरडा करून करायची नसते हो. काही गोष्टी जरा समजूतदारपणे शांतपणे सुद्धा घ्यायच्या असतात. नाही तुम्ही बोलवा त्याला, तुम्ही सांगा काय सांगायचं आहे ते, पण जर मग म्या माझं तोंड उघडलं तर मग मात्र लक्षात ठेवा काय होईल ते. त्याबरोबर मग लगेचच आता ती म्हणू लागते की हे बघ तू. त्यावर जयकांत म्हणतो, अहो आता कीन परंतु कशाला, करूया की एकत्र डॅन्स केल्याने तसं बी आपलं एवढं काय जाणार आहे. चला चला आता तुमच्यावर हा निर्णय. आता काकी साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हासनी कळलं असेलच मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर मग पूजा ही मला तुझ्याबरोबर नाचायचं नाही असं म्हणते. त्यावर तो म्हणतो, चालतं आहे मग, आता उगाच्या उगा तुम्ही स्वतःच्या पायावर ढोंडा मारून घ्यायला. दुष्यंत इतक्यात लगेचच पूजा ही जयकांतच्या हातामध्ये स्वतःचा हात देते आणि म्हणत असते, करूया डान्स. आणि मग आता ते दोघंजण डान्स करू लागतात. आता सगळेच जण नाचत असतात. हे सगळं बाळजाबाईंना मात्र अजिबातच आवडत नसतं, तर भक्ती आणि बंड्याला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. रस्ता नवा शोधू जरा या गाण्यावरती दोघंजणं नाचत असतात. डान्स पूर्ण झाल्यावर सगळेजण मोठमोठ्याने त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. आता सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्यावर दुष्यंत आणि कृष्णा सगळ्यांचे आभार मानतात, थँक्स म्हणतात सगळ्यांना. आणि मग आता दुष्यंत म्हणतो, बघ जमलं की तुला पण केलंस ना. त्याबरोबर कृष्णा खूपच खुश होऊन जाते. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच मिस्टर मुजुमदार येतात आणि मिस्टर मुजुमदार आता इकडे दुष्यंतला म्हणू लागतात की वा मिस्टर दुष्यंत रांगडे पाटील, खरंच अमेझिंग, ग्रेट, म्हणजे तुम्ही दोघंही बेस्ट आहात हे तुम्ही सिद्ध केलं. मिस्टर अँड मिसेस रांगडे पाटील, खरंच तुमचा मुलगा आणि तुमची सून अगदी ग्रेट आहेत. म्हणजे तुमचा मुलगा हुशार आहेच, पण तुमची सूनही त्याला अगदी शोभेशी आहे. बरं चला आता आम्ही निघतो, नाही म्हणजे माझी फ्लाईट आहे, मला उशीर होतो. आणि मग ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही
म्हणत असते की दुष्यंत सरकार मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. मी म्हणलो होतं ना तुम्हाला बोलायचं आहे म्हणून प्रत्येक वेळी राहून जातं आहे की. दुष्यंत म्हणतो अरे हो बोल की, तुला काहीतरी बोलायचं होतं ना. आता हे सगळं काही बाळजाबाई बघत असतात. आता मात्र बाळजाबाई इकडे शॉलेट घाबरलेले असतात. त्यांना वाटत असतं की आत्ता जर खरोखर या कृष्णेनं दुष्यंताला काही खरं सांगितलं तर मी काय करू. तर तोपर्यंत आता नंतर आपण पाहतो की काही गुंड कृष्णाला मारतात, मारामारी वगैरे होते. कृष्णाला ते गाडतात. दुष्यंत कृष्णाला सगळीकडे शोधू लागतो. त्यावेळी स्वाती हिने हे सगळं बघितलेलं असतं. त्यामुळे स्वाती ज्या ठिकाणी कृष्णाला गाडलेलं असतं तिकडे दुष्यंतला घेऊन येते आणि दाखवते. दुष्यंत म्हणतो कृष्णा तुझा श्वास या घाणेरड्या मातीत अडकलाय. आणि मग दुष्यंत लगेचच ती माती सगळी उकळतो हाताने आणि मग तो त्या मातीतनं कृष्णाला बाहेर काढतो. आणि आता कृष्णाला पकडून दुष्यंत ढसाढसा मोठमोठ्याने रडत असतो. तो जोरात ओरडतो कृष्णा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरते इथेच थांबूया. तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.